चला तर बालदोस्तांनो, आज आपण परिसर अभ्यासमधील आपल्या अवतीभोवती या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न आहे काय करावे बरे? त्यातील प्रश्न आहे, मागील वर्षीच्या वह्यांमध्ये बरीच कोरी पाने उरली आहेत. मग याचं उत्तर आहे, मागील वर्षीच्या वह्यांमधील कोरी पाने जमा करून त्यापासून नवीन वही तयार करून तिचा वापर करावा. पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे चित्र काढा. कोळी जाळे कशासाठी विणतो त्याची माहिती मिळवा. कोळ्याच्या जाळ्याचे चित्र काढा. उत्तर आहे, कोळी जाळे आपले अन्न म्हणजेच कीटक पकडण्यासाठी विणतो व त्याचे चित्र काढायचे आहे तुम्हाला इथे दिलेल्या प्रमाणे. प्रश्न आहे जरा डोके चालवा. प्रश्न आहे 1, कापसाचे कोणकोणते उपयोग आहेत? उत्तर, कापसापासून कापड तयार करतात. कापसापासून तयार केलेल्या धाग्यांचा उपयोग शिवणकामासाठी होतो. कापसाचा उपयोग दवाखान्यात देखील होतो. तसेच कापसाचा उपयोग घरगुती वापरासाठी देखील होतो. हे कापसाचे विविध प्रकारचे उपयोग आहेत. प्रश्न आहे दुसरा, चपला कशापासून बनवतात? उत्तर आहे, चपला मेलेल्या जनावरांच्या कातड्यापासून बनवतात. आणि हो, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा, म्हणजे असेच विविध स्वाध्याय मी तुमच्यासाठी घेऊन येईल. प्रश्न आहे तिसरा, चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी काय करेल, दगड काय करेल? उत्तर आहे, चिमणी व दगडाच्या जवळ मोठा आवाज झाला तर चिमणी उडून जाईल व दगड जागेवर जशाचा तसाच राहील. कारण दगड हा निर्जीव आहे आणि चिमणी ही सजीव आहे, त्यामुळे चिमणी उडून जाईल आणि दगड जागीच राहील. पुढील प्रश्न आहे चौथा, पाल काय खाते? उत्तर आहे, पाल छोटे कीटक व किडे खाते. स्वच्छ व सुंदर हस्ताक्षरामध्ये हा स्वाध्याय तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. प्रश्न आहे 5वा, तुमच्या घरातील लाकडापासून तयार केलेल्या वस्तूंची यादी करा. उत्तर आहे, टेबल, खुर्ची, पाट, पोळपाट, कपाट, देवघर, बेड अशाच अनेक वस्तू लाकडांपासून तयार केलेल्या आहेत. प्रश्न आहे 6वा, कोणकोणते प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात? उत्तर आहे, मांजर, साप हे प्राणी उंदीर खाऊन आपले पोट भरतात. प्रश्न आहे गाळलेले शब्द भरा, म्हणजेच रिकाम्या जागा भरा. प्रश्न 1, कोणी उचलून हलवले तरच दगडाची जागा बदलते? प्रश्न आहे 2, कापूस, लोकर आणि रेशीम यांपासून आपण डॅश डॅश विणतो. काय विणतो? कापड विणतो. प्रश्न आहे पुढील 3रा, झाडांची पाने तीही डॅश डॅश मातीत पडून कुजतात. झाडांची पाने तीही गळतात, मातीत पडून कुजतात. पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे खालील प्रश्नाची उत्तरे द्या. प्रश्न आहे 1, माणसाला परिसरातून कोणकोणत्या वस्तू मिळतात? उत्तर आहे, माणसाला हवा, पाणी, अन्न मिळते. रोजच्या जगण्यासाठी विविध वस्तू माणसाला परिसरातूनच मिळतात. प्रश्न आहे दुसरा, वनस्पतींना परिसरातून कशी मदत मिळते? उत्तर पाहूयात.
काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात, त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात. मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग व झाडांची पाने मातीत पडून कुजतात व त्यामुळे माती कसदार होते. कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते व त्यांची मदत त्यांना होते. प्रश्न आहे तिसरा, जंगलातील माती कशामुळे कसदार होते? उत्तर आहे, मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात, ते मातीत मिसळतात. तसेच झाडांची पाने गळून मातीत पडतात व ती देखील कुजतात व त्यापासून खत तयार होते व जंगलातील माती कसदार होण्यास मदत होते. प्रश्न आहे, चूक की बरोबर ते सांगा. त्यातील प्रश्न आहे पहिला, काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात. चूक की बरोबर आहे? बरोबर. प्रश्न आहे दुसरा, वनस्पती निर्जीव आहेत. सांगा बरं याचं उत्तर तुम्ही. वनस्पती निर्जीव आहेत का? नाही. उत्तर आहे चूक. प्रश्न आहे तिसरा, किडे आणि धान्याचे कण खाल्ल्यामुळे चिमण्यांची वाढ होते. आणि उत्तर आहे बरोबर. चला तर मुलांनो, आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा व बेल हा आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्कीच मिळून जाईल. धन्यवाद.